बरं सांगा तुमच्याकडे तुम्ही. तर त्यांचे एक सहकारी आले, त्यांचं पण नाव गाव विचारूयात ना. सुरेश भुजंगराव शेंडगे, राहणार मोरोड, तालुका वडवणी, जिल्हा बीड. तर त्यांनी मला बोललेलं किंवा आमच्या गावाकडे एक दोन नेले, ते आम्हाला चांगलं वाटलं ते नेले. त्याच्यामुळे आम्ही पण हे घेण्याचा विचार केला. त्याच्यामुळे त्यांनी हे घेतलंय. खरेदी केला. हा. तर अजून त्यांचे एक सहकारी, त्यांचं पण नाव गाव विचारूयात. तुमचं नाव? शिवाजी निवृत्ती कुर्दने, राहणार पिंपरखेड, तालुका वडवणी, जिल्हा बीड. तर शेतकरी बांधवांनो, जे सध्या आता पेरणीचं सीझन आहे, टोकन यंत्र याला जोडण्यासाठी त्यांनी हे खास चालवलंय, बरोबर? हा, दोन दोन टोकन यंत्र जोडण्यासाठी ठीक हे आहे. वापर करायचा. ओके. तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही 7 HP पॉवर विडर घ्यायचंय, रोटावेटर सोबत आपण त्यांना दिलेलं आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांना पॉवर विडर घ्यायचंय त्यांनी नक्की आपल्या सुदर्शन एजन्सीला भेट द्या आणि हे पॉवर विडर घेऊन जा. तर थोडक्यात तुम्हाला याची माहिती देतो. तर या इकडं. तर ह्याचं ऑइल लेवल वगैरे कशी चेक करायची, याचं आता बरेच जण शेतकरी बांधव म्हणतात की याच्या पेट्रोलमध्ये ऑइल मिक्स करायचं का. तर असं काही नाही, हे 4 स्ट्रोक इंजिन आहे. याला तुम्हाला गिअर ऑइल, इंजिन ऑइल वेगवेगळं आहे. हे बघू शकता, इथं आपली पेट्रोलची टाकी आहे. या इकडनं इंजन पासून चालू करू. हे इंजनला ही डिपस्टिक दिलेली आहे. इथं तुमची ऑइल लेवल दिसते. हे बघा, इथं खोलायचं, त्याला इथं खुणा दिलेल्या आहेत. इथं वर एच दिलेलं आहे, म्हणजे हायेस्ट इतकी. आणि तुम्ही एक अर्ध्यापर्यंत ठीक आहे, पण अर्ध्याच्या खाली गेली तर एकदम त्याची लेवल कमी होती. एक थोडी तशी तर लेवलच ठेवायची पूर्ण. आणि एक पहिली सर्व्हिसिंग एक 20 लिटर पेट्रोल उडालं की लवकर करायची. म्हणजे काय होतं, पहिली लवकर केल्या ॲव्हरेजला वगैरे फरक पडतो. तर हे बघू शकता, जर ह्याच्या तुम्हाला जर नाहीच वेळ लागला लवकर, तर इथं लगेच ऑइल याचं एक बाहेर येऊस तुम्ही थ्रेड पर्यंत टाकू शकता. हे बघू शकता. आता हे झाले आपली इंजनची ऑइल लेवल. तर शेतकरी बांधवांनो, गिअर बॉक्सची पण ऑइल लेवल मी तुम्हाला दाखवतो. हे लगेच लावून घ्यायची आपली. या इकडं गिअर बॉक्सला तुम्ही 80W90 किंवा 90 नंबर असं कोणताही तुम्ही ऑइल, गिअर ऑइल वापरू शकता. दोन्ही पैकी 80W90 किंवा 90 नंबर. इथं याचं गिअर बॉक्स ऑइल आहे, पेट्रोल इंजिन साठी आहे 7 HP. हे बघू शकता. याची लेवल तुम्हाला आता कॅमेरामुळे थोडी दिसत नाहीये, पण याचं तुम्हाला दिसतं तो तेवढं ठेवायचं आहे. याच्या ह्या अर्ध्या गिअर बॉक्स लेवलला याची लेवल ठेवायची ह्या इथपर्यंत, ह्याच्यापर्यंत. कारण ह्याला ते तशी कांडी नसते, कारण इथं लगेच गिअर चालू होते क्लच पेडचे, ते आतमध्ये गेल्या होती तुटती, त्याच्यामुळे कंपनीचं देत नाही. आणि जरी थोडंफार तुमचं ऑइल जास्त झालं तर इथे एक तुमचा एअर निघायला इथं एक नट दिलेला आहे. ह्याच्यामधून तुमची इंजिन आपलं गिअर बॉक्स मधली एअर पास होती, किंवा ह्याच्यातून जर ऑइल आलं तर काही अडचण नाही, लिकेज मारित नाही, काही नाही. हे फक्त तुमचं एका वेळेस गिअर बॉक्सला जास्त झालं तुमचं इथून ऑइल येतंय. हा, ऑइल थोडंफार बाहेर येतं, म्हणजे काही एवढी अडचण नाही. दोन्ही ऑइल मागचं गिअर बॉक्स तुम्ही एका वर्षातून एकदा बदलू शकता, आणि बाकी 1 वर्ष तुम्ही लेवल करू शकता, कारण तुमचं काय जास्त वापर नाहीये. आणि तुमचं शेतकरी बांधवून जसं तुमचं ऑइल जर खूपच काळं जळालं तर तुम्ही बदलू शकता, म्हणजे वर्षाच्या आधी बी. तर इंजनचं तुम्ही 2 वेळेस बदललं तर गिअर बॉक्सचं 1 वेळेस बदलायचं, म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेस जास्त चाललं 2 वेळेस बदलायचं आपलं इंजिन ऑइल. इंजिन ऑइल लागतं 20W40 आणि गिअर ऑइल लागतं 80W90 किंवा 90 नंबर गिअर ऑइल. तुम्ही कोणतंही याला दोन्हीपैकी एक वापरू शकता. तर इंजनचं वगैरे लक्षात आलं. आणि आता बरेच शेतकरी बांधव वापरताय पण फक्त ऑइल लेवल चेक करतात, तर एअर क्लिनर बी त्याचं साफ करणं महत्वाचं आहे. हे बघू शकता, प्रत्येक इंजनला एक एअर क्लिनर असतं, याच्यामधून इंजनला फ्रेश हवा जाते. तर याच्यामध्ये थोडंफार ऑइल ठेवायचं. आणि ही जी जाळी आहे आतमधली दाखवतो. हे बघू शकता, याच्यामध्ये एक जाळी आहे. ह्या जाळीमध्ये धूळ जाते, ते धूळ जाऊन जाऊन ही जाम होती. हा, ह्याच्यामधून फ्रेश हवा इंजनला जाते. तर ही कधी कधी पेट्रोलने धुईची, कधी 1 महिन्याला, 15 दिवसाला, जसं तुमचं जास्त चाललं तर 15 दिवसांनी एकदा धुईची. ह्याच्यामध्ये थोडं ऑइल ठेवायचं. हे बघू शकता नॉर्मल, म्हणजे ह्याच्यात ओलावा जर राहिला तर ते धूळ मधात जात नाही, ह्याच्यामध्ये थोडी साचून राहते. आणि ह्याच्यामध्ये थोडं जे ओलावा ठेवलेला आहे ऑइलचा, नॉर्मल ओलावा ठेवायचा. पण ह्याला धूळ चिटकून हे पॅक होतं. ह्याचं जर पीठ झालं तर लगेच हे काढून घ्यायचं आणि ह्याला पेट्रोलने धुईचं. ही जाळी एक धुईची. एअर क्लिनर शेतकरी बांधवांनो साफ करायलाच लागतं, त्याच्यामुळे ॲव्हरेजला बी फरक पडतो. हा, धूळ जाते, साफ केल्यावर फ्रेश राहतं. लोडवर बी जास्त येत नाही ना, कारण 5 मिनिटं लागतात. तर अशा आपल्या इंजनची काळजी घ्यायची.
तर ज्या ज्या शेतकरी बांधवांना आपलं इलाइट पॉवर विडर घ्यायचं किंवा डिझेल पॉवर विडर असेल, ट्रॅक्टर, नांगर, जे काही तुम्हाला कडबा कुट्टी शेती अवजार पाहिजे असेल, नक्की सुदर्शन एजन्सीला भेट द्या. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.